मागच्या भागात आपण पाहिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय नुपूरला कॉलेजला सोडायला निघाला होता आणि समीर प्रिया बॅग घ्यायला वळली. पण 2 पावलं चालताच तिला भोवळ आली. ती दरवाजाजवळच बेशुद्ध पडली. प्रिया, सगळे ओरडले. समीर धावत आला आणि तिला उचललं. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. हळूहळू तिने डोळे उघडले. काय झालं प्रिया, ठीक आहेस ना? ती म्हणाली. डोकं हलकं वाटत होतं. अचानक अंधार आला. नुपूर म्हणाली, थांबा मी पाहते. समीर चिडून म्हणाला, अरे अर्धी डॉक्टर, माझ्या बायकोवर प्रयोग करू नकोस. नुपूर हसत म्हणाली, जिजाजी शांत बसा, नाहीतर तुम्हाला इंजेक्शन देते. ती प्रियाची नाडी तपासू लागली. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर वेगळे भाव आले. तिने प्रियाच्या कानात काहीतरी हळूच सांगितलं. समीर म्हणाला, अरे काय सांगतेस कानात? नुपूर म्हणाली, 2 मिनिटं गप्प बसू शकत नाही का तुम्ही? नुपूर चिडत म्हणाली, का गप्प बसू? जर तुम्ही माझ्या बायकोला काही केलं तर माझ्याकडे एकच बायको आहे. तू काही करू नकोस, बाहेर निघ फर्जी डॉक्टर. समीर म्हणाला. नुपूरने असहाय्य नजरेने शिवायकडे पाहिलं. समीर, शिवायचा कडक आवाज ऐकताच समीर शांत झाला. त्यांच्या नोकझोक पाहून सगळे हसू लागले. त्यानंतर नुपूरने प्रियाला हळूहळू काही विचारलं. प्रियाने नुपूरचं बोलणं ऐकून थोडा विचार केला आणि आनंदाने तिच्या डोळ्यात चमक आली. नुपूरने हलक्या स्मिता हास्याने समीरकडे पाहिलं आणि म्हणाली, जिजाजी, तुमच्या पत्नीला काय झालंय हे मला कळलं आहे, पण आधी माझ्या सिनियर डॉक्टरकडून कन्फर्म करून सांगते. तोपर्यंत तुम्ही प्रियाची नीट काळजी घ्या. इतकं बोलून नुपूरने फोन उचलला आणि बाहेर गेली. तिच्या बोलण्याने घाबरलेले सगळे तिच्या मागे गेले. इकडे प्रियाने समीरचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवलं. प्रिया, तुझ्या बहिणीला फर्जी डॉक्टर म्हणणं अगदी बरोबर आहे. तिला नीट तपासायलाच येत नाही आणि वरून असं दाखवते की तिला सगळं कळलं आहे. तू काळजी करू नकोस, तुला काही झालेलं नाही. आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू. डॉक्टरला दाखवणं गरजेचंच आहे, पण त्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? मला आणि नुपूरला कळलंय काय झाले, पण मी तुला सांगितलं तर तू कसा रिॲक्ट करशील माहीत नाही. प्रियाने निरागस चेहरा करत म्हटलं. अगं, असं का बोलतेस? आता तर मी अजूनच घाबरलोय. आधी नीट सांग, मग डॉक्टरकडे जाऊ. मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. फक्त नुपूरच नाही तर अनेक वर्ष आपल्यासोबत राहणारी. प्रिया हसत म्हणाली. समीर खरंच घाबरला. त्याचा घाबरलेला चेहरा पाहून प्रिया हसू लागली. तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने वर केला, मग त्याचा हात धरून आपल्या पोटावर ठेवला. समीर काही समजण्याआधीच प्रिया म्हणाली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता कायमच आपण आई बाबा म्हणून एक मोठी जबाबदारी घ्यायची आहे. आपण आता लहान राहिलो नाही, आपल्यावर खूप जबाबदाऱ्या येणार आहेत. समीर तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. त्याला पूर्ण समजलं नव्हतं, पण प्रियाच्या डोळ्यांतील प्रेम आणि आनंद पाहून सगळं स्पष्ट झालं. प्रिया हळूच हसली आणि म्हणाली, मी प्रेग्नेंट आहे. प्रियाच्या डोळ्यातील ममता आणि प्रेम समीरच्या मनात खोलवर उतरलं. त्याच्या आधी अचानक वडील होण्याची भावना जागी झाली. खरंच मला विश्वासच बसत नाही. मी कधीच याबद्दल विचारही केला नव्हता. समीर भाऊक होऊन म्हणाला, मी सुद्धा आत्तापर्यंत याबद्दल विचार केला नव्हता. नुपूरने विचारण्याआधीच, पण तू आनंदी आहेस ना? प्रियाने संशयाने विचारलं. अगं, मी खूप आनंदी आहे, खूपच जास्त आनंदी. मी इतर गोष्टींबद्दल छान बोलू शकतो, पण याबद्दल काय बोलू, कसं सांगू, काय करू काहीच समजत नाही. त्यामुळे सॉरी, पण खरंच खूप आनंदी आहे. असं म्हणत समीरने तिच्या कपाळावर प्रेमाने किस केलं. चल, आता ही खुशखबर सगळ्यांना सांगूया. असं म्हणत समीरने प्रियाचा हात धरला आणि बाहेर जायला लागला. तसेच ते बाहेर आले. राजश्री धावतच आले आणि आनंदाने ओरडली, खूप खूप अभिनंदन प्रिया. असं म्हणत तिने प्रियाच्या गालावर प्रेमाने किस केलं. हे घे प्रिया, असं म्हणत आजीने प्रियाच्या तोंडात दुधाची मिठाई घातली. आधी आरामात बस ग बाळा,
आजी म्हणाल्या. राजश्रीने प्रियाला धरून सोप्यावर बसवलं. सगळे प्रियाचे लाड करू लागले आणि समीर मात्र एकटाच बाजूला उभा राहिला. त्याने रागाने प्रियाकडे पाहिलं, जी आरामात सोप्यावर पसरून बसली होती. नुपूर तिला प्रेमाने मिठाई खाऊ घालत होती. नुपूरने शिवायकडे पाहिलं, मग शरारतीपणे जीभ बाहेर काढून त्याला चिडवलं आणि पुन्हा शांतपणे मिठाई खायला लागली. रात्री खोलीत येऊन नुपूरने फोन उचलला आणि कविताला कॉल केला. बोल ना छोटी, कॉलेजमधून आलीस का? हो आई आले. तुम्ही काय करताय? बाबा आले का? नाही बाळा, मी पोळ्यांसाठी पीठ मळते. तू जेवलीस का? हो आई जेवले. संध्याकाळी खूप खाल्लं होतं, त्यामुळे आता थोडंच खाल्लं. अगं थोड्या वेळाने भूक लागेल, काहीतरी स्नॅक्स खा. आई आज मी खूप गोड खाल्ले. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय गं बाळा, सांगशील तरच कळेल ना. प्रिया प्रेग्नेंट आहे. आज सकाळीच कन्फर्म झालं. सर्वात आधी मीच तिला पल्स बघून सांगितलं, मग ती हॉस्पिटलला जाऊन कन्फर्म करून आली. घरी सगळीकडे सेलिब्रेशनसारखं वातावरण आहे. हो, तिच्या आवाजात थोडीशी उत्साहहीनता होती. काय झालं आई, तुमचा आवाज असा का आहे? मी तर विचार केला होता हे ऐकून तुम्ही खुश व्हाल. तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं काय बोलतेस तू? प्रिया तर माझ्या मुलीसारखीच आहे. तिच्यासाठी मला आनंद नाही होणार का? पण थोडं काहीतरी विचार करत होते. काय विचार करत होता ताई? अगं त्या प्रियाला आणि तुला लग्न होऊन किती वेळ झाला. आता ती आई होणार आहे, पण तू काय करतेस? आई तुम्ही ना असं का बोलताय? अगं तिथे कोणी काही बोललं का तुला? आईने थोड्या काळजीने विचारलं. अगं आई, या घरातल्या लोकांबद्दल तुम्हाला सगळं माहीत आहे. इथे कोणी काही बोललं नाही, फक्त सुमित्रा आईला कळलं तर त्या आल्या आणि नेहमीसारखंच काहीतरी बोलत होत्या. काय बोलल्या त्या? काही वाईट वाटलं का? नाही आई, असं काही नाही. घरात सगळे होते, त्यामुळे जास्त काही बोलल्या नाहीत. मी एकटी असते तर अजून काही बोलल्या असत्या. तूही लवकर बाळ होऊ दे ना. बरं होईल आई, आम्ही आत्ताच प्रेम जगायला सुरुवात केली. प्रत्येक दिवस नव्या आनंदाने जगतोय. इतकी घाई कशाची? प्रिया आई होणार आहे म्हणून मला लगेच बाळ हवं असं थोडंच आहे. मी तसं काही दबाव टाकते असं समजू नकोस. पण लोक काय म्हणतील? लग्नाला इतका वेळ झाला, अजून बाळ नाही. प्रियाचं नशीब चांगलं, तिची वेळ चांगली, म्हणून तिला सुख मिळते. पण तुझं काय? असंच म्हणतील. आई मला या गोष्टींची पर्वा नाही. ऐकून ऐकून सवय झाली. तू नाही केली तरी? जर तुझ्या नवऱ्याने काही बोललं तर? हे ऐकताच नुपूरचं हृदय जोरात धडधडलं. काय बोलतेस आई? शिवाय काही बोलतील का? माहीत नाही, पण विचार कर. लहान भावाला आधी बाळ झालं आणि मोठ्या भावाला नाही. लोक बोलतात तुझा नवरा मोठा माणूस आहे. लोक काही बोलले तर तो सहन करेल, पण तू करू शकशील? इतकं ऐकताच नुपूरच्या डोळ्यात पाणी आलं. तिला माहिती होतं तिचा नवरा किती चांगला आहे, पण त्याला अशा परिस्थितीत टाकण्याचा विचारही तिला सहन झाला नाही. आई, ती रडत म्हणाली. अगं रडू नको, मी तुला रडवायला नाही बोलत, फक्त सांगते विचार कर प्लीज. बाळ होऊ दे, मग कोणी काही बोलणार नाही. समजलं आई, थँक्यू, लव यू बाळा. कॉल कट झाला, पण नुपूरच्या मनात आईचे शब्द फिरतच राहिले. ती खोलीतल्या कृष्ण भगवानांच्या मूर्तीसमोर पाहत प्रार्थना करू लागली. प्लीज देवा, मला लवकरात लवकर बाळ दे. माझी सगळी भीती दूर कर. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि शिवाय आत आला. तो तिच्या जवळ बसला. सॉरी डिअर, खूप वाट पाहायला लावलं ना. खाली फंक्शनची प्लॅनिंग चालू होती. समीर आता खरंच मोठा झाला, त्याच्या घरी बाळ येणार आहे. शिवाय हसत होता, पण ते पाहून नुपूरच्या मनात वेदना आली. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिचे अश्रू त्याच्या शर्टवर पडू लागले. काय झालं नूर? शिवाय घाबरून म्हणाला. कोणी काही बोललं का? नाही, पण मला एक गोष्ट हवी आहे. बोल, काही आणून देईन. मला बेबी हवी आहे. हे ऐकून शिवाय हसू लागला. अगं तूच तर एक बेबी आहेस, मस्करी करू नको शिव. मला खरंच बेबी हवी आहे. शिवाय तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. आपलं बाळ ते आपल्या प्रेमातून यायला हवं, जबरदस्तीने नाही.
योग्य वेळीच येईल, म्हणजे आपल्यालाही उशीर होईल का? आणि बाळ नाही झालं तर तुम्ही मला सोडाल का? हे ऐकताच शिवाय तिच्या ओठांवर बोट ठेवून बंद करतो. तो तिचं दुःख सहन करू शकत नव्हता. थोड्या वेळाने ती रागाने म्हणाली, मी इतकी सिरियस बोलत होते आणि तुम्ही मला शांत करत होता. शिवाय हसत म्हणाला, जास्त राग करू नकोस, नाहीतर तुझी ही गोंडस नाक चावून टाकेल. शिवायने मजेत म्हटलं, आता उगाच प्रश्नांवर प्रश्न विचारू नकोस. आधी तू सांग, तुला ही गोष्ट सुचली कशी? मग मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. तो प्रेमाने म्हणाला, कोणी काही बोललं नाही. मी स्वतःच विचार केला. मी स्वतः विचार करू शकत नाही का? ती म्हणाली, अगं, मला माझ्या बायकोबद्दल माहिती आहे. तुझ्याकडे अशा गोष्टी विचार करण्याचा मेंदू नाही. तुझ्या डोक्यात याहूनही भन्नाट आयडिया येतात. म्हणून विचारलं, ही आयडिया तुझ्या डोक्यात कशी आली? तो म्हणाला, तिने कविता आई सोबत झालेली सगळी बातचीत त्याला सांगितली. कविता आईनेच असं सांगितलं. आणि एवढंच नाही, त्यांनी असंही म्हटलं की काही लोकांना बाळ होण्यासाठी उशीर होतो, आणि जर मला कधी बाळच झालं नाही तर तुम्ही मला सोडून द्याल का? तिच्या डोळ्यात प्रश्न आणि मनात भीती स्पष्ट दिसत होती. कारण माझ्या हॉस्टेलमध्ये माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला बाळ झालं नाही, तर तिच्या नवऱ्याने तिला सोडून दुसरं लग्न केलं. म्हणून मला भीती वाटते की तुम्हीही असं काही विचार करताय का? ती म्हणाली. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच शिवायने हलकंसं तिच्या डोक्यात टपली मारली. तिने डोक्याला हात लावून त्याच्याकडे निरागसपणे पाहिलं. कधी कधी तुझं बोलणं ऐकायला मजा येते, पण काही वेळा असं वाटतं की तुझे हे बोलणारे ओठ चावून खावेत. तू एवढ्या विचित्र गोष्टी का बोलतेस? तो म्हणाला. म्हणजे तुम्ही म्हणताय की कविता आई खोटं बोलेल? जरी खरं असलं तरी मला माहिती आहे तुम्ही मला याबद्दल कधी काही बोलणार नाही, म्हणून मीच विचारते. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, कविता आई काय म्हणतात ते म्हणू दे. लोक काही ना काही बोलणारच. याचा अर्थ असा नाही की आपण आनंदाने जगणं सोडायचं. सतत बाळ बाळ विचार करून आयुष्य खराब करणं मूर्खपणा आहे. मी आधीच सांगितले, आपलं बाळ प्रेमातून यायला हवं, मजबुरीतून नाही. जबरदस्तीने बाळ झालं तरी ते आयुष्य कधीतरी कंटाळवाणे वाटेल. मला असं आयुष्य जगायचं नाही. आपण प्रत्येक दिवस आनंदाने जगायला हवा. जेव्हा आपलं बाळ येईल तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणात आपल्याला आपल्या प्रेमाची जाणीव व्हायला हवी. आणि तू म्हणालीस ना, काही लोकांना बाळ होत नाही, तर तुला वाटतं का मी तुला सोडून देईन? जर कधी माझ्यातच काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सोडशील का? हे ऐकताच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि डोकं हलवून नाही म्हणाली. मी कायम तुमच्यासोबत राहीन, मला फक्त तुम्हीच हवे आहात. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मग माझं प्रेमही तितकंच मजबूत आहे. आज असो किंवा अनेक वर्षांनी लोक काहीही बोलत, मी तुला कधीच सोडणार नाही. बाळासाठी तर अजिबात नाही. हे अशक्य आहे. तो हसत म्हणाला, आता तू सकाळपासून मला खूप त्रास दिलाय, त्यामुळे आजचा पूर्ण दिवस तू माझ्यासोबतच राहणार आणि माझ्या सगळ्या शरारती सहन कराव्या लागतील. तो तिचा गाल हलकेच कुरवाळत म्हणाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात जी गोष्ट मनापासून मिळते तिचीच खरी किंमत असते. माझ्या आईला बघ, मी तिच्यासाठी किती स्पेशल आहे. कारण मी तिचा पहिला मुलगा आहे म्हणून नाही, तर मी तिच्या लग्नानंतर 7 वर्षांनी झालेलं मूल आहे. तुझ्या म्हणण्यानुसार त्यांनी खूप त्रास सहन केला, तरीही बाबांनी कधी आईला सोडलं नाही. दोघं नेहमी एकत्र राहिले. इतक्या सगळ्या त्रासानंतर मी त्यांच्या आयुष्यात आलो, म्हणून मी त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि माझ्या लग्नाकडे बघ, मला लग्नाची समज नव्हती असं नाही, पण कधी इच्छा झाली नाही. आईने कितीदा सांगितलं, पण मन मानलं नाही. पण शेवटच्या वेळी जेव्हा त्यांनी तुझा फोटो दाखवला तेव्हा न विचार करता हो म्हटलं. तुला पाहताच तुझ्यावर प्रेम झालं. माझ्या आयुष्यात जे काही उशिरा आलं ते नेहमीच सर्वात बेस्ट ठरलं. त्यामुळे आपलं बाळ उशिरा आलं तरी मी त्याची वाट पाहीन. ती काही बोलणार इतक्यात त्यांनी तिचं बोलणं थांबवलं. जे अजून झालंच नाही त्याची चिंता करणं बंद कर. सध्या या अर्ध्या बेबीकडे लक्ष दे. मी बाळ नाही का? असं म्हणत त्याने हळूहळू तिला हलकेच जवळ ओढलं.
फक्त बाळ हवं असं म्हणण्यानं होत नाही, त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. तो हसत म्हणाला आणि तिला मिठीत घेतलं. त्याच्या प्रेमात बुडालेली नुपूर तिची सगळी भीती आणि चिंता विसरली. ती त्याच्या मिठीत मेणासारखी वितळली. त्या प्रेमळ क्षणानंतर दोघं एकमेकांना धरून शांतपणे पडून राहिले. त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस दिला. जणू त्याच्या सगळ्या भावना त्यात सामावल्या होत्या. शांत झोप, काहीही काळजी करू नकोस. आजसाठी इतकं फील करणं पुरेसं आहे. लोक बोलतील त्यांना बोलू दे. जितके लोक आपल्या आनंदासाठी प्रार्थना करतात त्यापेक्षा जास्त लोक आपल्याला दुःखी बघू इच्छितात. जे तुला रडवतात त्यांना विसर आणि जे तुला आनंदी ठेवतात त्यांना कधी सोडू नकोस. आपण फक्त आपल्या आनंदासाठी जगायचं आणि तू आनंदी राहायला हवंस, कारण तुझा आनंद म्हणजेच माझा आनंद आहे. पुढची सकाळ खूप सुंदर होती. प्रिया प्रेग्नेंट होऊन 3 महिने पूर्ण झाले होते आणि शिवाच्या कुटुंबात परंपरेनुसार 3ऱ्या महिन्यात घरी एक छोटासा समारंभ केला जातो. हा समारंभ पाहायला डोहाळे जेवणासारखाच असतो, पण यात काचेच्या बांगड्या घालण्याची रीत नसते. फक्त हलकीशी हळद आणि कुंकू लावण्याची विधी केली जाते आणि मोठे मंडळी बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षित जन्मासाठी आशीर्वाद देतात. हा खास प्रसंग शिवाच्या घरीच साधेपणाने साजरा केला जात होता. फक्त यात जवळचे नातेवाईकच आमंत्रित होते. घरातले सगळे लोक तयारीत व्यस्त होते आणि समीरने स्वतः प्रियाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली होती. त्याने प्रियाला छान तयार करून हॉलमध्ये आणून बसवलं. प्रत्येकजण आलटून पालटून प्रियाची काळजी घेत होता, पण प्रिया करता बनवलेले स्नॅक्स आणि मिठाई यापैकी अर्ध कुणाच्या तरी पोटात जात होतं आणि ती दुसरी कोणी नसून नुपूर होती. त्याच वेळी घरात सुमित्रा आली, पण आत येताच तिने आपल्या मोठ्या मुलीला आशीर्वाद देण्याऐवजी सगळ्यात आधी आपल्या छोट्या मुलीला खाताना पाहिलं. जरा बघा तर पोट किती बाहेर आले. काही लोकांचं पोट फक्त खाऊनच वाढतं, दुसऱ्या काही कारणाने नाही. तिचं बोलणं ऐकून घरातले सगळे थोडे अस्वस्थ झाले. त्यावेळी शिवाय छतावर होता, त्यामुळे त्याला हे ऐकू आलं नाही. नुपूरने हातातली मिठाई ठेवली आणि उठायला लागली. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात पकडला. तिने मागे वळून पाहिलं तर समीरने तिचा हात धरला होता. तिच्या नजरेत प्रश्न होता, का? पण समीरने तिला पुन्हा बसवलं. तुम्ही ही मिठाई अजून चाखलीच नाही, एकदा तरी टेस्ट करून बघा, खास तुमच्यासाठी आणली आहे, असं म्हणत त्याने तिला चमच्याने मिठाई खाऊ घातली. हे पाहून सुमित्राचा राग अजूनच वाढला. तिने आपल्या मोठ्या मुलीकडे पाहिलं, पण ती फक्त हसत होती आणि तिचं ते हसणं सुमित्राचं जळफळाट वाढवत होतं. समीर आणि नुपूरचं नातं अगदी भाऊ बहिणीसारखं होतं. ते कायम एकमेकांना चिडवत भांडत वाद घालत असत. नुपूरला काही हवं असलं तर समीर धावत जात असे आणि नुपूरला काही नको असलं तरी समीर हट्टाने तेच आणत असे. पण त्याच वेळी दोघं एकमेकांना कधीच सोडायला तयार नसत. ताई तसंच होत होतं. आधीही सुमित्राने नुपूरजवळ येण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा समीरच तिच्या समोर उभा राहिला होता. हे दोघं एकत्र आले की घरात गोंधळ होणं ठरलेलं आणि जर स्वराही त्यांच्यात सामील झाली तर मग काय विचारायचं. तिघं मिळून घर डोक्यावर घेतात. या तिघांना आवडण्याचं काम फक्त शिवाय करू शकतो, पण तोही कधी कधी त्यांना पाहून हसतो आणि निघून जातो आणि मग त्यांचा आनंद दुप्पट होतो. पण सुमित्राला हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं. ती रागाने नुपूरकडे चालत आली, पण तिला थांबवण्यासाठी एक नव्हे तर 2 मजबूत आधार समोर उभे राहिले. ती त्यांना सामोरं जायचा प्रयत्न करत होती, पण ती इतकी मूर्ख नव्हती. समोर भिंतीसारखे 2 जण उभे आहेत हे पाहताच ती उलट पायाने मागे फिरली आणि आपल्या मुलीकडे जाऊन बसली. नुपूरला वाचवायला उभे असले ते दोघे म्हणजे समीर आणि राकेश होते. बस आता काही खाऊ नकोस, बघ तुझ्यासाठी मी काही स्पेशल आणले, हे घे खा, असं म्हणत राकेशने तिच्या हातात एक बॉक्स दिला. बॉक्समध्ये आईस्क्रीम होतं. आईस्क्रीम पाहताच तिचा चेहरा उजळला. तिने तोंडातलं गोड पटकन गिळलं आणि राकेशच्या हातातून बॉक्स हिसकावून खायला लागली. शिवायला हे कळलं तर या विचाराने ती मनातच घाबरत होती, पण शांतपणे आईस्क्रीमचा आनंद घेत होती. जणू काहीच झालं नाही. पण जवळ येऊन उभ्या असलेल्या शिवायच्या नजरेतून हे कसं सुटणार.
तरीही त्याने काही विचारलं नाही. तिच्या जवळ बसत तो म्हणाला, तुम्हा दोघांना इतका आईस्क्रीम खायची काय गरज आहे? थोडी तरी अक्कल आहे का? इतकं खाल्लं तर रात्री जेवण कसं करणार? आणि सर्दी झाली तर? राकेश हसत म्हणाला, आणि तू काय माझ्यापेक्षा मोठा झालास का? रात्री बाहेर नेऊन कुल्फी खाऊ घालतोस तेव्हा काही होत नाही, आणि आता आईस्क्रीम खाल्लं तर होतं? हे ऐकून समीर आणि प्रिया दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग शिवायकडे. शिवायने रागाने नुपूरकडे पाहिलं, जणू म्हणत होता, तू हे सगळं त्यांना कसं कळू दिलंस? चोरी पकडली गेल्यावरही नुपूरने काही फरक पडू दिला नाही. ती शांतपणे आईस्क्रीम खात राहिली आणि मनातच आपल्या भावाला शिव्या घालत होती. शिवाय पुन्हा म्हणाला, तुला काही अक्कल नाही का? तू पोलीस आहेस ना, मग असं लहान मुलासारखं कुणालाही आईस्क्रीम विकत आणतोस? प्रियाने एक बॉक्स दाखवत म्हटलं, आई, दादाने मला आधीच एक बॉक्स दिलाय, पण हा एवढा छोटा का? आणि तिला इतका मोठा? तुला कशाचा राग आहे? ती पण तुझीच बहीण आहे आणि ती सध्या प्रेग्नंट आहे, ते लक्षात ठेव. तिला सोडून इतरांसाठी सहानुभूती दाखवू नकोस. राकेश चिडून म्हणाला, आई, तुम्ही इथे आला तर शांत बसू शकत नाही का? जर मी प्रियाबरोबर काही चूक केली असेल तर बोला, मी उत्तर देईन, पण मला असं सांगू नका की मी नुपूरसाठी काही करू नये. तुम्हाला त्याचा काही अधिकार नाही, कारण प्रिया माझ्यासाठी फक्त बहीण आहे, पण नुपूर माझ्यासाठी मुलीसारखी आहे, आणि प्रत्येक माणसासाठी त्याची मुलगी ही बहिणीपेक्षा एक पायरी वर असते. म्हणून मी तिच्यासाठी काही करेन. आणि हो, मी माझी सगळी कमाई तिच्यावर खर्च करत नाही. तुम्हाला माहिती आहे माझे पैसे कुठे जातात. आणि जरी मी काही घेतलं नाही तरी नुपूरची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा आहे. उगाच बोलू नका आणि वाद घालू नका. काही चांगलं करायला आला तर शांत बसा. हे सगळं सुरू असतानाच सायली आणि तिच्या मैत्रिणी आत आल्या. सुमित्राने सायलीला पाहताच तिला ओरडायला सुरुवात केली. सायलीने लगेच प्रतिक्रिया दिली आणि त्यामागे कारणही होतं. लहानपणापासूनच तिला सुमित्रा आवडत नव्हती. प्रत्येक वेळी तिच्या मैत्रिणीला त्रास झाला की सायलीला वाटायचं यामागचं मुख्य कारण सुमित्राच आहे. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.